मराठा आरक्षण आहे ते देण्याचं काम सरकार करेल। सर्व विरोधी पक्षांची त्याच्यामध्ये बैठक घेतली आम्ही, शरद पवार साहेब होते, सगळे लोक होते आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही सांगितलं की मराठा आरक्षण देणार, टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, त्याच्यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे। सगळ्या गोष्टी मी तर सांगत नाही, परंतु मराठा समाजाने देखील विश्वास ठेवावा की आपलं जे आरक्षण काही मागच्या सरकारच्या चुकांमुळे गेलेलं आहे, जे देवेंद्रजींच्या काळात मी त्यांच्याबरोबर होतो, चंद्रकांत दादा इकडे आहेत, उपसमितीचे अध्यक्ष होते, ते दिलं, हायकोर्टने कन्फर्म केलं, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात रद्द झालं। याला कोण कारणीभूत आहे काय हे सगळं तुम्हाला माहीत आहे सगळं, आणि ते मी सांगेन योग्य वेळी। परंतु ते टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला देणार। पुन्हा एकदा मी सांगतो, कुठल्याही दोन्ही समाजामध्ये काही लोक तेढ लावण्याचा प्रयत्न करतायत, ते बिलकुल होता कामा नये। सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि ती भूमिका मी आपल्या समोर जाहीर केलेली आहे। आता तो बिद्रे कुठं भेटला होता कोणाला? बिद्रे तिकडे तो दगड मारणारा, त्याच्याबरोबर फोटो कोणाचे होते? आता सगळं आम्हाला माहीत आहे। ते पोलीस काम करतील आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। या सगळ्या जे काय आंदोलन आहे त्याच्या मागे कोण आहे ते कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।